नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। राज्यात शरद पवार यांचं सरकार येणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे। अशातच प्रत्येक राजकीय पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एक बैठक घेतली। या बैठकीतील अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं। राज्यात आपलं सरकार आणायचं लक्ष्य असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी आज केलंय। अनौपचारिक गप्पा सुरू असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागांवरही भाष्य केलं। ज्यांनी निवडून येण्याची ज्यांची क्षमता आहे तशा जागांवर आदलाबदली होऊ शकते असंही शरद पवार यांनी म्हटलंय। तर जेवढ्या जागा निवडून येऊ शकतात तेवढ्या जागा प्रत्येक पक्षाला जातील। आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेत आहोत तसं सत्ताधारीही घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। विधानसभेला आमचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राहील। अमित शाह म्हणाले, बूथ लेवलवरील कार्यकर्ता फोडा, पण अमित शहांनी महाराष्ट्रात आणखी सभा घ्याव्यात म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होईल असं शरद पवार म्हणाले।